नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत, विशेषतः एमपीएससी ग्रुप बी किंवा सी या परीक्षांची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक्साइज डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। तुम्हाला माहिती असेलच की याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्याकडील रिक्त पदांचा अहवाल जो सादर केला होता त्याच्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदाची एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये उपनिरीक्षकचं जे पद आहे या पदाची 130 जागा या रिक्त होत्या। 130 पदं रिक्त होती आणि ही 130 पदं जी रिक्त होती ती आपली जी एमपीएससी ग्रुप सी ची जाहिरात होती, अर्थात ही जी पदं आहेत ही एमपीएससी ग्रुप सी च्या प्रवर्गामध्ये मोडतात। राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क यामध्ये ही पदं मोडतात। ही जी पदं होती ही मागील जाहिरातीमध्ये ॲड झालेली आपण पाहिलेली नव्हती, परंतु या पत्रावरून हे स्पष्ट होत आहे की एकूण पदं रिक्त जी आहेत ही 130 आहेत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीएससीकडे 17/11/2025च्या पत्रान्वये 125 पदांचं मागणीपत्रक पाठवण्यात आलेलं आहे। म्हणजेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खरोखरच ही सुवर्ण संधी आहे, कारण आपण पाहतो की प्रत्येक जाहिरातीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या ज्या जागा उपलब्ध असतात ह्या अगदी 1 अंकी असतात, कधी 2, कधी 3, कधी 4 वगैरे। ही पहिली वेळ आहे की 125 जागांसाठी येणारी जाहिरात असेल किंवा आत्ताच्या जाहिरातीमध्ये ती पदं समाविष्ट होतील। त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, एमपीएससीची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी खरोखरच ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची अशी सुवर्ण संधी आहे। ज्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये नोकरी करावयाची आहे, आपलं स्वप्न पूर्ण करावयाचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। तर जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे। या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग चालू आहेत। आपल्या नवीन बॅचेस 15 डिसेंबरपासून सुरू होत आहेत। त्याचबरोबर ओमकार अकॅडमीच्या वतीने याच्यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या ॲप्लिकेशन्सवर उपलब्ध आहेत, ऑफलाईन टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहेत। तर जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।